काही न घेता रिकाम्या हाताने वापस जाणार नाही. पण यांनी ज्या दिवशी वानप्रस्थाश्रम घेतला त्याच्या काही दिवसानंतरच कौश्य नावाचे एक ऋषी त्यांच्या घरी आले आणि त्यांनी 14,000 सुवर्णमुद्रा त्यांना मागितल्या आणि म्हणे कशाला पाहिजे तुम्हाला ह्या सुवर्णमुद्रा. त्यांनी सांगितलं माझे वरतंतू नावाचे एक गुरुजी आहेत, ते ऋषी आहेत, त्यांना मी जेव्हा गुरुदक्षिणा काय त्यांनी विचारली तेव्हा त्यांनी 14 सहस्र सुवर्णमुद्रा द्या असं सांगितलं. आता मी तर साधा ऋषी, माझ्याकडनं कुठे येणार, पण मी तुमची ख्याती ऐकली होती की तुमच्याकडे आल्यावर रिकाम्या हाताने मात्र कुणी जात नाही. असं जेव्हा ऐकलं आहे तर तेव्हा रघुराजाला अतिशय खंत वाटली की अरे तुम्ही आलात त्या बरोबर ठिकाणी आलात पण चुकीच्या वेळी आलात. मी तर सगळं दान केलं आणि मी वानप्रस्थाश्रम घेतला, माझ्याजवळ असं काहीच नाहीये. पण मग आता याचकाला परत पाठवणार तरी कसं, तरी ब्राह्मणाला. मग त्यासाठी त्यांनी काय केलं तर इंद्राला पत्र लिहिलं. इंद्राला सांगितलं हे बघ मला 14 सहस्र मुद्रा पाहिजे आहेत, तू त्या मला दे की मी वरती येऊ. असं सांगितल्यावरती म्हणजे आता याला काय समजायचं, धमकी की पत्र, ते आपण समजून घेऊ. तेव्हा इंद्र घाबरले आणि इंद्र म्हणाले बाबा नको येऊ तू, मीच येतो तुला द्यायला. आणि इंद्रांनी सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडला. पण त्यांनी 14 सहस्रच नाही भरपूर सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडला. तो जो पडला तो शमीच्या झाडांवरती. म्हणून आपण शमीचं झाड लुटतो दसऱ्याच्या दिवशी सुवर्ण मुद्रांचा. पण यांनी कंश ऋषींनी जो नेला तो फक्त 14 सहस्र मुद्रा नेला आणि बाकीच्या मुद्रा ज्या पडल्या होत्या त्यांनी अयोध्येत सांगितलं कोणाला लागत असेल तर घेऊन जा. अयोध्यावासी सुद्धा त्या जंगलात आले नाही न्यायला. त्या सुवर्ण मुद्रा काही कालांतराने जमिनीत लुप्त होऊन गेल्या तरीही त्याला कुणी स्पर्श केला नाही. असे ते अयोध्यावासी होते आणि असे त्यांचे पूर्वज. आणि इतक्या सगळ्या तपश्चर्यानंतर मग कुठे विष्णूंचा अवतार जन्माला आला, प्रभू रामचंद्र जन्माला आले आणि तीच ही सुवर्ण घटिका.